या टिक्कीसाठी मी बनवून घेतलेला आहे एक मिश्रण। त्याच्यामध्ये मी भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटा कुस्करून टाकलाय, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे आणि पोहे, कोरडे पोहे मिक्सरमधून वाटून त्याची पावडर करून ह्याच्यात टाकलेली आहे आणि त्याचे असं शेपची टिक्की बनवलेली आहे। त्यात लाल तिखट, मीठ, हिरवी मिरची, जिरेपूड हेही मी टाकलेलं आहे। शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर, थोडंसं क्रिस्पी हो। उलटवल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे त्याला, क्रिस्पी। आणि हे उलटवायचे, तर उलटवायच्या आधी आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती, म्हणजे थोडं क्रिस्पी होतं ते उलटल्यावर। इथे मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे। मस्त क्रिस्पी झालेत आता, आवाजावरून समजते आपल्याला आता रेडी झालेले आहेत।